हॅलो स्टुडंट्स, लास्ट युनिटमधला लास्ट पॉईंट की ज्याच्यामध्ये आपल्याला झू जिओग्राफी पाहायचं आहे. झू जिओग्राफी इज अ सायन्स डिलिंग विथ द डिस्ट्रीब्युशन ऑफ ॲनिमल्स ऑन द अर्थ. या अर्थवरती ॲनिमल्सचं जे डिस्ट्रीब्युशन आहे ते जे सायन्स आहे याला झू जिओग्राफी असं म्हटलं जातं. द डिस्ट्रीब्युशन ऑफ ॲनिमल्स ऑन द अर्थ इज स्टडीड बाय मेनी वेज. द स्टडी ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ ॲनिमल्स ऑफ द पास्ट इज कॉल्ड ॲज अ जिओलॉजिकल डिस्ट्रीब्युशन. सुरुवातीला त्याला जिओलॉजिकल डिस्ट्रीब्युशन असं म्हटलं जातं. द स्टडी ऑफ द डिस्ट्रीब्युशन ऑफ ॲनिमल्स ऑन डिफरंट हॅबिटॅट इज कॉल्ड ॲज अ इकॉलॉजिकल डिस्ट्रीब्युशन. म्हणजे इकॉलॉजिकल डिस्ट्रीब्युशन हे हॅबिटॅटवरून ठरवलं जातं. फॉर एक्झाम्पल मराईन हॅबिटॅट, फॉरेस्ट किंवा पॉन्ड, म्हणजे ज्याला आपण वास्तविक किंवा राहण्याचं ठिकाण असं म्हणू. द स्टडी ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ ॲनिमल इन अ डिफरंट कंटेनेंट्स इज कॉल्ड ॲज अ geographical distribution. Again there are 4 patterns of distribution, namely continuous distribution, discontinuous distribution, parallel distribution and endemism distribution. The distribution of animals throughout the earth is called as a continuous distribution. म्हणजे जर ॲनिमल जर कंटिन्युअसमध्ये आपल्याला पाहायला मिळत असेल किंवा एरिया वाईज जर याचा नंबर जर आपल्याला प्रत्येक ठिकाणी सारखा जर पाहायला मिळत असेल तर ज्याला कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन असं म्हटलं जातं. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ कॉस्मोपॉलिटियन डिस्ट्रीब्युशन. फॉर एक्झाम्पल पॅराव्हिसियम आणि क्रो हे आपल्याला कुठेही गेले तरी आपल्याला म्हणजे पॉन्ड वॉटर इकोसिस्टममध्ये पॅराव्हिसियम भेटणार आणि टेरेस्ट्रियल फॉर्ममध्ये एरियल फॉर्ममध्ये क्रो हे भेटणारच, ज्याला कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन असं म्हटलं जातं. The distribution of animals in a widely spreaded area is called as a discontinuous distribution of animal. For example, lungfish, flightless birds, peripatus, apodon, amphibian. की ज्याच्यामध्ये पर्सेंटेज किंवा ज्याला आपण फ्रिक्वेन्सी म्हणतो ही वेगवेगळी असू शकते. एका ठिकाणी फार जास्त तर एका ठिकाणी फारच कमी, ज्याला डिस्कंटिन्युअस जिओग्राफी असं म्हटलं जातं, झू जिओग्राफी. पुढे द डेव्हलपमेंट, हा एरिया दाखवलेला इकडे जास्त आहे इकडे कमी आहे, याला डिसकंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन असं म्हटलं जातं. द डेव्हलपमेंट ऑफ सिमिलर वे ऑफ लाईफ, सिमिलर अडॅप्टेशन बाय डिफरंट ग्रुप्स ऑफ ॲनिमल्स लिव्हिंग इन अ डिफरंट जिओग्राफिकल एरियाज आर कॉल्ड ॲज अ पॅरलल डिस्ट्रीब्युशन. की याच्यामध्ये पी हा दाखवलेला आहे पॅरलल डिस्ट्रीब्युशन. याच्यामध्ये त्यांच्यामध्ये सारख्या पद्धतीचं किंवा सारख्या प्रमाणात अडॅप्टेशन आहे. डिफरंट ग्रुपमधल्या ॲनिमलमधलं सारखं अडॅप्टेशन आहे. अडॅप्टेशन फक्त सारखं, पण जिओग्राफिकल एरिया हा वेगळा आहे, ज्याला पॅरलल डिस्ट्रीब्युशन असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल मार्सुपियल्स अँड सेंट्रल मॅमल्स, म्हणजे दोन्हींचे मॅमल्स हा एकाच क्लासमध्ये आहेत. अडॅप्टेशन सारखं आहे पण वेगवेगळ्या जिओग्राफिकल एरियामधले आहेत, ज्याला पॅरलल डिस्ट्रीब्युशन असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर डिस्ट्रीब्युशन ऑफ ॲनिमल्स इन अ रिस्ट्रिक्टेड एरिया ऑन द एंडेमिझम ऑर आयसोलेटेड डिस्ट्रीब्युशन. द स्पेसीज एक्झिबिट रिस्ट्रिक्टेड डिस्ट्रीब्युशन इज कॉल्ड ॲज अ एंडेमिक डिस्ट्रीब्युशन. मुळात एंडेमिक याचा अर्थच असा होतो की रेअर सापडणारे. त्याच्यानंतर वॉलन्स डिवायडेड द अर्थ ऑन द 6 रिजन. या सायंटिस्टनं हे आपल्या अर्थचे 6 रिजन तयार केलेले आहेत. रिजन्स ज्याला आपण झू जिओग्राफिकल रिजन्स असं म्हणूया. ओरिएंटल रिजन, ऑस्ट्रेलियन रिजन, त्याच्यानंतर निओट्रॉपिकल रिजन, इथिओपियन रिजन, त्याच्यानंतर न्यूऑर्सिटिक रिजन आणि पॅलिआर्क्टिक रिजन. द झू जिओग्राफिकल डिव्हिजन इज मेनली बेस्ड ऑन द डिस्ट्रीब्युशन ऑफ लँड वर्टिब्रेट्स अँड फ्रेश वॉटर फिशेस. हा आपला पार्ट आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर पॅलेंट्रिक अँड निआर्टिक रिजन्स आर व्हेरी सिमिलर इन देअर वर्टिब्रेट्स, climate, vegetation. Hence these 2 regions are together called as a holarctic regions. The neotropical regions is also called as a neogia, ज्याला निग्रो असंही म्हटलं जातं. सिमिलरली द ऑस्ट्रेलियन रिजन इज कॉल्ड ॲज अ नोटाजिओ. द पॅलार्टिक, त्याच्यानंतर निआर्टिक, इथिओपियन अँड ओरिएंटल रिजन्स टुगेदर कॉल्ड ॲज अ मेटागिया. आता आपण जे 6 रिजन सांगितलेले आहेत त्या 6 रिजनमध्ये कोणकोणते ॲनिमल सापडतात हा पार्ट पाहूया. की ज्याच्यामध्ये पहिला पार्ट आहे ओरिएंटल रिजन, म्हणजे पहिला रिजन. ओरिएंटल रिजन इज अ झू जिओग्राफिकल, ज्याला रिअलाम असं म्हटलं जातं. इट इज वन ऑफ द 6 जिओग्राफिकल रिजन ऑफ द अर्थ. द ओरिएंटल रिजन अलॉंग विथ पॅलार्टिक, निआर्टिक अँड ज्याला टोपिबियन रिजन इज कॉल्ड ॲज अ मेटाजिया असं म्हटलं जातं. ओरिएंटल रिजन्स इन्क्लूड, की ज्याच्यामध्ये आता इंडियामध्ये जावा, इंडो चायनामध्ये त्याला सुमित्रा असं म्हटलं जातं, साऊथ चायनामध्ये सायमा, त्याच्यानंतर बुर्मामध्ये बोर्निया, श्रीलंका, फॉर्मोसा, त्यानंतर मलाया, फिलिपिन्स. आता
इंडियामध्ये जावा हा जो पार्ट आहे आपल्याला इव्हॉल्युशन या टॉपिकमध्ये आपण जेव्हा 12वीला इव्हॉल्युशन हा टॉपिक पाहिला याच्यामध्ये हा कन्सेप्ट आपण पाहिलेला आहे की याच्यावरून आपल्याला फक्त असंच लक्षात ठेवायचं आहे. ऑन द नॉर्थर्न साईड इट इज बाउंडेड बाय द हिमालयाज, ऑन अदर साईड इट इज बाउंडेड बाय द सीज सच ॲज इंडियन ओशियन and Pacific Ocean. It is separated from Australia by imaginary line called as a Valence line. Another line is called as a Weber line, runs to the east of Valence line. The Oriental region has 4 subregions. They are Indian subregions, Sri Lankan subregion, Indo-Chinese subregion, Indo-Malayan subregions. The climate is tropical in the south and temperate in the north. It contains forests and desert. The fauna of Oriental regions closely resemble the Ethiopian regions. Hence, these two regions are together called as a Paleotropical regions. आता याच्यामध्ये सापडणारे जे ॲनिमल्स आहेत ते कार्प्स आहेत, फ्रॉग्स आहेत, लिझार्ड, स्नेक, टर्टल्स, क्रोकोडाइल्स, पॅरोट्स, पिजन्स, पिकॉक, डॉग्स, कॅट्स, पिग्स, लायन्स, मंकी, एप्स आणि एलिफंट्स, रायनोसरस, डिअर्स, बियर्स आणि बॅट्स. त्याच्यानंतर दुसरा जो रिजन आहे ज्याला ऑस्ट्रेलियन रिजन असं म्हटलं जातं, ऑस्ट्रेलियन रिजन. या ऑस्ट्रेलियन रिजनमध्ये ऑस्ट्रेलियन रिजन इज अ झू जिओग्राफिकल रिअलम असं. इट इज वन ऑफ द 6 जिओग्राफिकल रिजन ऑफ द अर्थ. इट इन्क्लूड्स, ज्याला नोटोजिया असंही म्हटलं जातं, इट इन्क्लूड्स ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, न्यू गिनिया आणि तस्मानिया हे देश येत असतात. ऑस्ट्रेलियन रिजन हॅज अ नो लँड कनेक्शन विथ अदर रिजन्स, की ज्याच्यामध्ये जमीन ही एकमेकाला काय झालेली नाही, अटॅच झालेली नाही. ऑस्ट्रेलियन रिजन्स इज अ सेपरेटेड फ्रॉम द ओरिएंटल रिजन. इथं आपल्याला या मॅपमध्ये दिसतं की हा ऑस्ट्रेलियन रिजन आहे, इतर रिजनला तो कनेक्टेड नाही, नो लँड कनेक्शन म्हटलेलं आहे. इट इज सेपरेटेड फ्रॉम द ओरिएंटल रिजन बाय अँड इमॅजिनरी लाईन कॉल्ड ॲज अ वॅलन्स लाईन, की जो ओरिएंटल रिजनपासून काय झालेला आहे, सेपरेट झालेला आहे. ही जी इमॅजिनरी लाईन आहे ज्याला वॉलन्स लाईन असं म्हटलं जातं. द क्लायमेट इज अ पार्टली टेम्परेट अँड पार्टली ट्रॉपिकल. द ऑस्ट्रेलियन रिजन इज कॅरेक्टराइज्ड बाय द ॲब्सेन्स ऑफ द युथेरियन मॅमल्स अँड द प्रेझेन्स ऑफ प्रोटोथेरियन आणि मेटाथेरियन मॅमल्समधलाच हा काय आहे, सब क्लास आहे. द फना इन्क्लूड्स, की याच्यामध्ये आहेत लंगफिश ज्यांना निओसिरॅटोडस, फ्रॉग्स, क्रोकोडाइल्स, वारानस, की ज्याच्यामध्ये एग लेईंग मॅमल्स आहेत, आणि कांगारू पाउच बेअरिंग आहेत, एग लेईंग मॅमल्स. पुढे आहे पायथॉन, पिजन्स, पॅरोट्स, ज्याच्यामध्ये रॅट आणि डॉग्स इंट्रोड्यूस फ्रॉम द अदर रिजन्स. त्यानंतर तिसरा पार्ट आहे निओट्रॉपिकल रिजन, की ह्या मॅपमध्ये आपल्याला इथे दिसतो की हा निओट्रॉपिकल रिजन आहे. निओट्रॉपिकल रिजन इज अ झू जिओग्राफिकल रिअलम. इट इज वन ऑफ द 6 जिओग्राफिकल रिजन्स. इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ न्यू गोविया. इट इन्क्लूड्स साऊथ अमेरिका, सेंट्रल अमेरिका, वेस्ट इंडिज आणि सदर्न मेक्सिको किंवा साऊदर्न मेक्सिको. इट हॅज लँड कनेक्शन ओनली इन द नॉर्थ. ऑन ऑल अदर साईड्स इट इज सराउंडेड बाय द सी, म्हणजे बाजूला फक्त काय आहे, पाणी आहे. एकाच ठिकाणी फक्त तो काय झालेला आहे, लँडनी कनेक्ट झालेला आहे. इट हॅज ट्रॉपिकल क्लायमेट, म्हणजेच ज्याला आपण उष्णकटिबंधीय म्हणतो, ट्रॉपिकल क्लायमेट. डेझर्ट्स आर ॲबसेंट. इट हॅज अ थिक फॉरेस्ट. द फना इन्क्लूड्स प्रोटोप्टेरस म्हणजे लंगफिश आहेत, कॅटफिश, इलेक्ट्रिक ईल्स, फ्रॉग्स, कोरल स्नेक्स, बॉस, क्रोकोडाइल्स, टॉर्टाइज, रॅटिटी बर्ड्स, की ज्याच्यामध्ये पिजन, पॅरोट्स, डेझर्ट्स, कॅमल्स, रॅबिट, मंकीज, अँट इटर्स आणि पिग्स. हे इतक्या प्रकारचे ॲनिमल स्पेसिस आहेत. त्याच्यानंतर चौथा रिजन आहे इथिओपियन रिजन. इथिओपियन रिजन इज अ झू जिओग्राफिकल रिजन. इट इज वन ऑफ द 6 जिओग्राफिकल रिजन. द इथिओपियन रिजन्स अलॉंग विथ पॅलेंट्रिक, न्यूआर्टिक अँड ओरिएंटल रिजन इज कॉल्ड ॲज अ मेटाग्लिया. म्हणजे हे सगळे मिळून काय तयार होतात, मेटाजिया तयार होतात.